महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या चांगल्याच या अडचणीत सापडल्यात। बंधू अशोक खरात सोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आधी चाकणकरांचं पद गेलं, पुढे पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही त्यांना पायउतार व्हावं लागलं। या दोन धक्क्यानंतर त्यांच्या भोवती आता चौकशीचा ससेमिरा लागला। त्यांची एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुतेंनी स्वतः 6 तास चौकशी केली। नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात ही चौकशी करण्यात आली। रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे। खरात सोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाली। मात्र खरातला 18 मार्च रोजी अटक झाली होती आणि त्यानंतर तब्बल पावणे 2 महिन्यांनी चाकणकरांच्या चौकशीला सुरुवात झाली। दरम्यान याआधी त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचीही चौकशी करण्यात आली होती। खरातनं पतसंस्थेत उघडलेल्या बोगस खात्यांच्या प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची चौकशी झाली। एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण दिली असून चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं। एसआयटी मध्ये या तपासामध्ये त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत आणि मला असा विश्वास वाटतो की नक्कीच या सर्वांचं या उत्तराने समाधान झालं असेल। आपण पुन्हा चौकशीला येणार आहात का? पुन्हा चौकशीला बोलवलंय का? पोलिसांना जसं माझं यामध्ये तपासात सहकार्य हवं असेल तसं पूर्णपणे मी सहकार्य करेन। दरम्यान एसआयटीनं चाकणकरांना कोणकोणते प्रश्न विचारले आपण तेही पाहूया। बंधू अशोक खरातला केव्हापासून ओळखता? तुम्ही शिवनिका संस्थेवर असताना खरात प्रकरणाची माहिती तुम्हाला होती का? खरात सोबत केलेल्या पूजा विधी नेमक्या कोणत्या होत्या? पूजा विधीमुळेच खरात सोबत आर्थिक संबंध जोडले गेले होते का? खरात सोबत काढलेले फोटो व्हिडिओ नेमके केव्हाचे आणि कोणत्या कार्यक्रमातले आहेत? शिवनिका संस्थेच्या बैठकांमध्ये कोणतं कामकाज सुरू होतं? मंदिरात येणारे इतर राजकीय नेते कुणाच्या सांगण्यावरून येत होते? खरात संबंधित आर्थिक व्यवहारात कोणकोणत्या बँक खात्यांमधून झाले? रुपाली चाकणकर यांची एसआयटी चौकशी सुरू झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली। खरात प्रकरणात इतर राजकीय नेत्यांची चौकशी कधी करणार असा प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेतून विचारला। चाकणकरांसह तटकरेंचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली। यासोबत ज्या राजकीय नेत्यांची खरातनं भेट घेतली त्यांनी लिखित खुलासा द्यायला हवा अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली। दमानिया यांच्या मागणीवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। एसपींकडे फक्त जगदंबा आणि समता पतसंस्थेची होणार, तर राजकारण्यांची, रुपाली चाकणकरची, सुनील तटकरेंची, सगळे झालेल्या व्यवहारांची, एकनाथ शिंदेंची, शेलारांची, चंद्रकांत पाटलांची, सगळ्या पक्षातल्या झालेल्या या राजकारण्यांची चौकशी कोण करणार हा अतिशय गंभीर मुद्दा होता। माझ्याकडे आलेली सगळी माहिती, त्याच्यात प्रत्येक जे आर्थिक व्यवहार होते, त्यांच्या सीए ललित पोफळेंचे जे आर्थिक व्यवहार होते, सगळे पंचतारांकित हॉटेलांमध्ये बुकिंग झाले होत्या, हे सगळं मी 3 आठवड्यापूर्वी एसआयटीकडे पाठवलं, पण त्याची चौकशी होत नव्हती म्हणून मी हे पत्र पाठवलं। जे काही एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो आपण पाहिलेले आहेत त्यांनी कुठं नाव कबूल नाही केलं, त्यांनी का डिनाय केलंय का? अहो, राजकीय नेता कोणत्याही कार्यकर्ता असेल का कोणतेही महाराज असतील किंवा कोणी असेल, अनेक प्रसंगामध्ये एकमेकाची भेटगाठ होत असते। म्हणून याचा अर्थ त्यांच्याशी संबंध जोडणं हे कितपत योग्य आहे? चौकशी होऊ द्या ना। चौकशीमध्ये जर तुम्हाला काही जर त्रुटी आढळल्या तर तुम्ही कोर्टातही जाऊ शकता आणि पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे असलेली माहिती ही सरकारला देऊ शकता। म्हणून सर्व दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत। रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा अशी मागणी खरातच्या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणारे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी केली आहे। आज खऱ्या अर्थानं त्यांना एसआयटी समोर बोलवलं आहे आणि आम्ही आज एसआयटीला या ठिकाणी मागणी करणार आहे का हे सगळे ज्या आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे मी आपल्याकडे सादर केले। या पुराव्याच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध खरात यांच्याशी दिसून आलेला आहे का मुळात एखाद्या भोंदूबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पद्धतीचा गैरवापर झाला आहे। त्यामुळं
या महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटीने आज चौकशी करून या गुन्ह्यामध्ये 6 आरोपी करा अशी आमची मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.